दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देते. आज उपस्थित सर्वच मान्यवर, दोन्ही अध्यक्ष, माजी सगळे महापौर, आमदार, आदरणीय कुलकर्णीजी, उपस्थित प्रत्येक ब्लॉक, वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, प्रत्येक जुना नवीन कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आज पक्ष जिवंत आहे, त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आजचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. खरं तर एवढ्या वर्षानंतरचा अजून खास आहे, कारण का जे काही घडलं जंतर मंतरला, त्या गोष्टींनी ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये आपला विश्वास अजून ठाम केला की लोकशाही अजून जिवंत आहे. आणि लोकांनी ठरवलं की मोठ्या मोठ्यांना झुकावं लागतं, आणि त्याचा पहिला परिणाम जो झाला तो म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. हे जेनझी आणि ह्या देशाच्या सगळ्या विद्यार्थी आणि युवकांचं मी मनापासून खरं तर अभिनंदन करते. त्यांनी दाखवून दिलं की ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये किती ताकद आहे. त्यावेळेस जे काही झालं आम्ही सगळ्यांनी ते जवळून बघितलं, आणि ज्या पद्धतीत त्या ठिकाणी काही गोष्टींचा वापर केला गेला ते लोकशाहीच्या विरोधात त्या गोष्टी होत्या. मग पेलेट गन असू देत, टिअर गॅस असू देत, लाठी चार्ज असू देत, किंवा लाठी काठ्यांवर खिळे मारलेले, अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर केला. हे कधी होतं? हे तेव्हा होतं जेव्हा देशात आणीबाणी असते, तेव्हा या गोष्टींचा वापर केला जातो. तुम्ही बघत होता हा जो प्रोटेस्ट होता जेनझीचा, तो एक वेगळा प्रोटेस्ट होता. कोणालाच कळलं नाही, खास करून ह्या निगरगट्टा सरकारला कळलं नाही की हा प्रोटेस्ट हँडल कसा करायचा, हा प्रोटेस्ट हाताळायचा कसा. कारण का वॉटर कॅनन टाकले की युवक त्याच्यात नाचायची, बॅरिकेडिंग टाकलं की युवक त्याच्यातून स्केटबोर्ड करायची, पोलीस अंगावर यायला लागले की ते राष्ट्रगीत गायची, म्हणजे पोलीस जिथे आहे तिथे थांबत होते. अतिशय पीसफुल प्रोटेस्ट, म्हणजे काही हिंसा न करता असा तो जंतर मंतरला प्रोटेस्ट होता, आंदोलन होता. तरीही या देशाच्या गृहमंत्र्याला काय सुचलं आणि कोणी ते आदेश दिले की या युवकांवर, जे निरागस मुलं आहेत, जे शांततेने त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर पेलेट गन टाकले, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर टिअर गॅस. म्हणून त्या गोष्टीचा आज आपण निषेध करूया, कारण काही तानाशाहीची लक्षणं आहेत. पण त्या जेनझीनी दाखवून दिलं की लोकशाही जिवंत आहे, आणि सगळे एकत्रित आले म्हणून त्यांना मोठ्या मोठ्यांना पण झुकावं लागलं. एवढंच नाही तर दोघंही पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री, ज्यांनी त्यांचं उत्तरदायित्व आहे, त्यांची जबाबदारी की तुम्ही पार्लमेंट, ह्या देशाच्या लोकशाहीचा सर्वात अव्वल स्तंभ, पार्लमेंटमध्ये कमीत कमी 18 दिवस झाले, एक दिवस तरी या, पण गप्प बसण्यासाठी तरी या. पण त्यांच्यामध्ये ती हिंमतच राहिली नाही शेवटपर्यंत यायची. काल शेवटचा दिवस होता म्हणून ते मूग दिखाई करायला आले. ह्या गोष्टीचा उल्लेख मी आज का करते? कारण काही तानाशाही हळूहळू लोकशाही मुळे कशी संपायला लागते हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. मोठे पण जे तडीपार असतील, जे कोणी असतील, जे जात पात धर्म करणारे असतील, ते कधीही या देशात टिकू शकत नाही. शेवटी लोकशाहीचा विजय होतच असतो. आज 15 ऑगस्ट निमित्त जेवढे आपल्या स्वातंत्र्य लढाईमध्ये असतील, आपल्या सगळे जे आपण भारत जे युद्ध लढले, त्या लढाईमध्ये जे जवान शहीद झाले, त्या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते. ही दुसरी लढाई होती आणि अजूनही चालू असेल. हा संघर्षाचा काळ आहे, तो आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी, त्यांनी दिल्लीत आम्ही सगळ्यांनी प्राईम मिनिस्टरच्या घराच्या बाहेर जो प्रोटेस्ट केला, आणि त्याच्यानंतरही आम्ही पार्लमेंटमध्ये करत राहिलो. मला असं वाटतं ते प्रत्येक गल्ली प्रत्येक गोळ्यात पण होणं गरजेचं आहे. छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकंदरीत आपण त्यांचे जे अधिकार आहे त्याचा अनुभव करून दिला. आणि पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर, कारण का एज्युकेशन, शिक्षण पण ह्या लोकांनी सोडलं नाही. शिक्षण क्षेत्रात पण ह्यांचे विचार, जी कट्टरता आहे ती घुसवली, ज्यामुळे या देशाच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. आणि वेळेत आपण त्याच्यावर ह्या ठिकाणी जेनझी जे आहे ते थांबवू शकलो. तर सगळ्यांना अभिनंदन करते की काँग्रेसचे विचार,
गांधींचे विचार, लोकशाही आणि संविधान ह्या गोष्टींवर चालणारे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे. तोच संकल्प आज आपण या ठिकाणी घेऊयात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना लोकशाही जिंकल्याबद्दल मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद.